नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचे सर्वांचं मी स्वागत करते। बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाही रेसिपीचे, कारण की दिवाळीच्या भरपूर साऱ्या फराळाच्या ऑर्डर्स होत्या आणि त्याच्यानंतर फूड स्टॉलवरती पण बऱ्याच ऑर्डर येत होत्या। त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला आणि एडिटिंगला वेळ मिळाला नाही, कारण की ऑर्डर वेळेवर जाणं महत्त्वाचं असतं। व्हिडिओ बनवत बसलं की खूप वेळ जातो, त्याच्यामुळे व्हिडिओ मी बनवले नाही। तर आता इथून पुढे मी रोज रेसिपीचे व्हिडिओ टाकणार आहे आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आज आपण बनवणार आहोत राजस्थान स्पेशल गट्टे की सब्जी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला तर बघूया गट्टे की सब्जी। तर आपण इथे घेतलेला आहे 1 कप चण्याचं पीठ, मीठ, हळद, लाल तिखट, ओवा, तेल घ्यायचं आहे 2 चमचे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडंसं पाणी घालून त्याचा घट्ट गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। हे बघा, एकदम घट्ट असा गोळा भिजवायचा आहे। एकसारखे असे गोळे बनवून घ्यायचे आहे। आणि असे रोल त्याचे बनवून घ्यायचे आहे। एकसारखे असे रोल बनवून घ्यायचे आहे। आणि इथे पाण्याला उकळी आलेली आहे। हे जे रोल बनवलेले आहे याच्यामध्ये आपण स्टीम करायला ठेवायचे आहे। 10 मिनिटं आपल्याला हे पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आहे। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कांदा, 1 टोमॅटो, आल्याचा तुकडा, लसणाच्या पाकळ्या, मगज बी आहे, हे मी भिजत ठेवलेलं होतं, हे 1 चमचा, किंवा तुम्ही काजूही वापरू शकता। हे सर्व मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे। आणि छान असे आपले हे जे गट्टे आहे हे छान उकडून झालेले आहे। आपण आता हे थंड करायला काढून घेऊया। हे बघा, गट्टे छान उकडून झालेले आहे आणि थंड झालेले आहे। आपण आता याचे तुकडे करून घेऊया। छान तुकडे करून घेतलेले आहे। कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तापलं की त्याच्यामध्ये टाकायचे आहे मोहरी। तेल टाकलेलं आहे आणि मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडतडली की टाकायचं आहे आपल्याला तेजपत्ता, चक्री फूल आणि 1 मसाला वेलची टाकायची आहे। तेजपत्त्याचे तुकडे करून टाकलेले आहे, कारण की छान मिक्स होतात मग ते। हळद, लाल तिखट आणि जे वाटण केलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला छान शिजवून घ्यायचा आहे।
ग्रेव्ही छान शिजून झालेली आहे. आणि जास्त पातळ करायची नाही, ही भाजी सरसरीतच असते. ह्याच्यामध्ये टाकायचा आहे किचन किंग मसाला, थोडीशी कसुरी मेथी, चवीप्रमाणे मीठ, आणि याच्यामध्ये टाकायचे आहे अगदी चिमूटभर साखर आणि 1 चमचा बटर टाकायचं आहे. त्याच्यामुळे भाजी छान क्रीमी लागते. आणि छान मिक्स करून 1-2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. आणि तयार झालेली आहे मस्त अशी आपली राजस्थान स्पेशल गट्टे की सब्जी. तर नक्की करून बघा, खूप छान लागते. ही भाजी तुम्ही पोळीबरोबर, पराठ्याबरोबर खाऊ शकता, छान लागते.